कार उपस्थित असलेले माननीय श्री दादासाहेबजी वलतरे साहेब आणि नागपूर जिल्ह्याचे युवा तडफदार झुंजार नेतृत्व करणारे प्रवीण भाऊ फुले, तसेच गिरड परिसरातील गवानी साहेब, लखनलालजी नाईक हे आजच्या आपल्या मीटिंगला उपस्थित आहे. आणि आपण आपला जो भोई समाज आहे तो फार मागासवर्गीय आहे आणि त्याला वरतं कसं न्यायचं हे याच्यासाठी आपण जर वारंवार लक्ष दिलं, मीटिंगा घेतल्या तर फारच छान होते आणि आपल्या समाजाला मार्गदर्शन करणे हे आपलं महत्त्वाचं काम आहे. आज राजकारणामध्ये असं आहे की घुटभर दारू आणि मुठभर चिवडा हे चारून आपल्याला भूल थापांना बळी पाडतात आणि त्याच्यामुळं आपण त्याच्याकडे आपला समाज जास्ती वळत आहे. तरी हा वळलेला नाही पाहिजे. आणि आता येणाऱ्या ज्या निवडणुका आहे त्या निवडणुकीवर आपण काय करायला पाहिजे, काय नाही, हा निर्णय आपण आपल्या समाज बांधवापर्यंत पोचवला पाहिजे. आणि जे नागपूरला आपली भोई समाज संघटनेची जी जागा आहे शिरोमाईलला, तर ती जर आपल्या भोई समाजांना उपलब्ध झाली तर आपला भोई समाज बाहेर गावून जो येणारा भोई समाज आहे तर त्याला तिथे आपण जर एक सभागृह काढलं तर तिथं त्याची राहण्याची व्यवस्था होऊ शकते. कोणी दवाखान्यात येत असते तर त्यांचे नातेवाईक ह्या नागपूरमध्ये नसते. त्याकरिता जर त्यांनी ती जागा आपल्याला भेटली आणि त्या जागेसाठी जर आपण झुंजाट रीतीने आपण सगळे भोई समाज बांधव एकत्र येऊन जर आपण लढा दिला तर ती जागा आपल्याला नक्कीच मिळणार. आणि ती जागा झाल्यानंतर आपल्या भोई समाज बांधवांचा बी पुष्कळ फायदा होईल. आता कोणाकोणाचे नातेवाईक नसते या नागपूरमध्ये तर त्या ठिकाणी त्यांना रावटीसाठी आपण काय म्हणतात त्याला रूम हॉल जर बांधला तर तिथे तो 2 दिवस काढू शकेल आणि अशा पद्धतीने हे होईल. तरी सगळ्या माझ्या भोई समाज बांधवांनी किती 2 ऑक्टोबरला 11 वाजता जो मोर्चाचं नियोजन केलं आहे त्या गावोगावून वर्धा जिल्हा, नागपूर जिल्हा सगळ्या ठिकाणून सगळ्या भोई बांधवांनी त्या ठिकाणी नागपूरला येऊन चांगला प्रतिसाद द्यावा. एवढे म्हणून माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.